हॅलो फ्रेंड्स, उषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवत आहे गरमागरम इडली आणि मेदूवड्याचा बेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे घेतलेला आहे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे। हे सर्व साहित्य 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। त्यानंतर त्यामध्ये परत पाणी घालून 2 ते 3 तासासाठी भिजवत ठेवायचं आहे। 2-3 तासानंतर डाळ, पोहे, तांदूळ मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत। हे मी भिजवलं होतं सायंकाळी 4 वाजता, 4 ते 6 पर्यंत डाळ तांदूळ भिजवली। त्यानंतर ती मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे बारीक बॅटर आणि त्यानंतर ही केलेली आहे सकाळी 7 वाजता इडली। बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे। ज्यावेळेस आपण इडली बनवतो त्यावेळेस पीठ हे पॅकबंद डब्यामध्ये आवर्जून ठेवायचं, जेणेकरून आपलं पीठ छान मुरल्या जातं आणि इडली देखील छान स्पंजी होते। इथे मी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही। बघू शकता तुम्ही इडली छानपैकी स्पॉन्जी अशी झालेली आहे, लुसलुशीत झालेली आहे। चटणी बनवण्यासाठी घेतलेलं आहे ओलं नारळ। एक अख्खं ओलं नारळ घेतलेलं आहे किसून, त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर, आल्याचे 3-4 तुकडे घ्यायचे आहेत। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून। त्यानंतर 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याच्या जागी वाटाणे किंवा डाळीचं देखील वापर करू शकता, फुटाण्याची डाळ देखील घेऊ शकता आणि छानपैकी तडका द्यायचा आहे। इथे तडक्यासाठी घेतलेलं आहे कडकडून तेल तापून, त्यामध्ये 1 चमचा घालायची मोहरी, 2 ते 3 वाळल्या मिरच्या म्हणजेच लाल मिरच्या, त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि खमंग अशी वर फोडणी घालायची आहे आपल्याला ओल्या नारळामध्ये। ही झालेली आहे आपली छान खमंग चटणी। वास देखील मस्त येत आहे, सुगंध दरवळत आहे। इथे घेतलेला आहे आता मी मेदूवडा। मेदूवडा बनवण्यासाठी देखील 2 तास डाळ भिजवलेली होती आणि ही डाळ आहे अर्धा किलो। त्यानंतर ही सकाळी बनवण्यासाठी घेतलेली आहे, रात्रीच पीठ काढलेलं होतं मी। 1 वाटी रवा घालायचा आहे मेदूवड्यामध्ये, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे पाव चमचा, चवीनुसार मीठ आणि छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। मेदूवडा बनवताना पीठ थोडंसं घट्ट काढायचं आहे। पाण्यामध्ये थोडासा हात बुडून मेदूवडा मी हाताने बनवलेला आहे। काही जण उलटी पळी किंवा झारा करून त्यावर गोळा थापतात आणि छिद्र बनवतात हाताने। मी डायरेक्ट गोळा बनवलेला आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने मेदूवडा बनवलेला आहे। बघू शकता तुम्ही इथे मेदूवडा मस्तपैकी झालेला आहे, क्रंची झालेला आहे। मंद आचेवर तळल्यामुळे तो आतून कच्चा देखील राहणार नाही। मंद आचेवर पूर्ण आपले मेदूवडे तळून घ्यायचे आहेत। हा झालेला आहे मेदूवडा, वरतून मस्त क्रंची झालेला आहे आणि आतून एकदम असा सॉफ्ट पोकळ असा झालेला आहे। ही आहे लुसलुशीत आपली इडली। बघू शकता तुम्ही इडली देखील खूप मस्त झालेली आहे, नक्की ट्राय करा आणि मेदूवडा देखील आतमध्ये कच्चा राहिलेला नाही, मस्तपैकी मंद आचेवर केलेला असल्यामुळे। कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू।